नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे नारायण नागबली आणि त्रिपिंडी विधी. या दोन्ही विधींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर शेअर आणि लाईकसुद्धा करा. या दोन्ही दोषांच्या मागे कारणीभूत आहे तो म्हणजे पितृदोष. पितृपक्षात पितरांच्या तृप्तीसाठी श्राद्ध करतात. पितृदोष समजून घेतला तर सर्व कन्सेप्टच क्लिअर होईल. भाद्रपद महिन्यात पितृपक्षात श्राद्ध करतात, ज्यामुळे पूर्वजांचे आत्मे तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद प्रदान करतात. ज्या योगे आपल्या जीवनातील अडचणींचा सामना करताना होणारा त्रास कमी होतो. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरचे संस्कार व्यवस्थित न झाल्यामुळे व्यक्तीचा आत्मा हा ब्रह्मांडात भटकत असतो असे मानले जाते. एखाद्या व्यक्तीचा अकाल मृत्यू होतो तर त्या व्यक्तीच्या पिढ्यांना पितृदोष लागतो. या पितृदोषाच्या अशुभ प्रभावातून बचावासाठी नारायण नागबली अथवा त्रिपिंडी विधी केला जातो. ज्योतिषीय दृष्टीने विचार केला तर पितृदोष हा राहू केतूच्या कुंडलीतील स्थितीवरून समजतो. कुंडलीत पंचम स्थान, नवम स्थान या ठिकाणी केतू असल्यास, अष्टम स्थान, द्वादश स्थान या ठिकाणी गुरु असल्यास किंवा पत्रिकेत अष्टम आणि द्वादशमध्ये रविचंद्र पीडित असल्यास, तसेच कोणत्याही स्थानी गुरु राहू युती असल्यास, षष्ठेश भाग्यात आणि भाग्येश व्ययात असल्यास पत्रिकेत पितृदोष आहे असे मानले जाते. म्हणजेच पत्रिकेतील राहू केतूचे स्थान खराब असेल तर अशा अवस्थेत पत्रिकेत पितृदोष माणसाला त्रासदायक होतो. नारायण नागबली हा विधी हिंदू धर्मातील मान्यतेनुसार कोणत्याही व्यक्तीचे मृत्यू पश्चात होणारे संस्कार यथायोग्य पद्धतीने झाले नसल्यास त्या व्यक्तीच्या पिढ्यांना पितृदोषाचा त्रास होतो. अशा व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य हे कष्टप्रद असते. पितृदोष दूर करण्यासाठी नारायण नागबली केला जातो. गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीला असामान्य मृत्यू झाला असल्यास किंवा त्याने आत्महत्या केली असल्यास अथवा प्राणी पशुच्या त्रासातून किंवा सापाच्या चावल्याने मृत्यू झाला असल्यास नारायण नागबली हा विधी केला जातो. एखादी व्यक्ती घरातून निघून गेली असेल, हरवली असेल तर त्या व्यक्तीला मृत मानून त्याचे उत्तर कार्य केले जाते. ते म्हणजेच नारायण नागबली होय. ज्याप्रमाणे मृत्यूनंतर जसे मृत शरीरावर संस्कार केले जातात तसेच प्रतिकात्मक मृत कलेवर बनवून त्याच्यावर मृत्यूनंतरचे संस्कार केले जातात. पुढच्या सर्व क्रिया केल्या जातात, जसे की शौर्यकर्म करणे, 10व 13व आदी क्रिया विधिवत केल्या जातात. पुढच्या दिवशी नागबलीची पूजा केली जाते. जर एखादी व्यक्ती सापाच्या चावल्याने, एखाद्या शापाने, एखाद्या प्राण्याच्या आघाताने मृत्युमुखी पडली तर अशा परिस्थितीत या व्यक्तीच्या मुलांना पत्रिकेत दोष दिसून येतात. असे मानले जाते की कुंडलीतील राहू त्रासदायक ठरतो. अशा परिस्थितीतही हा विधी महत्त्वाचा मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीने सापाला किंवा नागाला मारले असेल, मारताना बघितले असेल, मारण्यास प्रवृत्त केले असेल तर अशा परिस्थितीतही हा विधी महत्त्वाचा मानला जातो. हे दोन विधी दोन वेगवेगळ्या पद्धतीने मात्र सोबतच केले जातात. म्हणून हा विधी 3 दिवसांचा करतात. विद्वानांच्या मान्यतेनुसार आपले पूर्वज प्रेत योनीत असतील तर त्यांनाही मुक्ती मिळते. या विधीने परिवारात एखाद्याचा आकस्मिक मृत्यू झाला असेल किंवा तो बुडून मेला असेल, जळून मेला असेल तर किंवा अपघातात गेला असेल तर अशा वेळेसही नारायण नागबली ही पूजा फायदेशीर होत असते. नारायण नागबलीच्या लक्षणावरून पूजा आपण करू शकतो. त्याची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. स्वप्नात साप अथवा नाग दिसणे व तो मागेच लागणे, पिच्छा करणे या पद्धतीचे स्वप्न. सामान्यतः साप स्वप्नात दिसणे असे वेगवेगळे लक्षणं पाहायला मिळतात. परिवारात आपापसात भांडणे होतात. खास करून जेव्हा धार्मिक कार्य करायचे असते अशा वेळेस कुटुंबातील सदस्य आपापसात भांडतात अथवा सणावाराला छोट्या छोट्या कारणांवरून वाद घालतात.
तर समजून जावे की कुटुंबात पितृदोष आहे. जर संतान सुखापासून वंचित असाल किंवा वारंवार गर्भपात होत असतील तर हे देखील पितृदोषाचे लक्षण आहे. व्यवसाय करत असाल परंतु त्यात वारंवार नुकसान होत असेल किंवा पैसा वाया जात असेल, विनाकारण नुकसान भरपाई करून द्यावी लागत असेल तर समजून जावे की पितृदोष आपल्याला त्रासदायक ठरतोय. हीच आहेत पितृदोष याची लक्षणे. अशा वेळी परिवारात नारायण नागबली विधी करावा. परिवारात आरोग्याशी रिलेटेड प्रॉब्लेम होत असतील आणि घरातील कुटुंब प्रमुख व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सतत आजारी पडत असतील तर अशा परिस्थितीतही हा विधी करणे योग्य समजले जाते. अजूनही काही महत्त्वाची लक्षणं पाहायला मिळतात. घराच्या दक्षिण भिंतीवर वरच्या बाजूस तडा जाणे, छताला लागून थोड्या अंतरावर असे तडे पाहायला मिळणे. अशा वेळेस समजून जावे की या घरात पितृदोष त्रासदायक ठरतोय. बऱ्याच वेळा पाहायला मिळते की काही दिवसांपूर्वीच घराचे रेनोव्हेशन केले, सुधारणा केली तरीसुद्धा 1.5 ते 2 महिन्यातच घराच्या दक्षिण भिंतीवरील तडे जातात. तडा गेलाय, संतान प्राप्ती, कर्जमुक्ती, वंशवृद्धी आदी कार्यात होणाऱ्या अडचणींसाठी देखील नारायण नागबली हा विधी केला जातो. जर विवाहादी शुभकार्य अथवा नोकरी संबंधित अडचणी निर्माण होत असतील तर हा विधी आवश्यक करावा. सहपत्नीक हा विधी करावा अथवा कोणीही पुरुष पत्नी नसल्यास एकट्याने देखील हा विधी करू शकतो. गरोदर महिला असल्यास पतीसोबत 5व्या महिन्यापर्यंत पूजनासाठी बसू शकतात, मात्र तदनंतर हे पूजन टाळावे. घरात कुणाचा मृत्यू झाला असल्यास अथवा मातापिता गेले असल्यास, घरात कोणतेही मांगलिक कार्य झाले असल्यास जसे विवाहादी कार्य, हा विधी वर्षानंतर करावा. नाशिक क्षेत्री त्र्यंबकेश्वरी हा विधी केला जातो. नारायण नागबली हा विधी त्र्यंबकेश्वरी केला जातो. कुटुंब प्रमुखाने सपत्नीक हा विधी करावा, ज्यामुळे त्या व्यक्तीला जे मुलं असतील त्या संपूर्ण कुटुंबाला, सगळ्या मुलांना त्यांच्या वैयक्तिक प्रॉब्लेमसाठी सुद्धा हा विधी फायदेशीर ठरत असतो. नारायण नागबली हा विधी ज्यांचे आईवडील जिवंत असतील ते सुद्धा करू शकतात. त्र्यंबकेश्वरी तशीही सोय केलेली आहे. नारायण नागबलीसारखाच एक विधी म्हणजेच त्रिपिंडी पूजन केले जाते. त्रिपिंडी म्हणजे 3 पिढ्यांचे श्राद्ध. तुमचे वडील, आजोबा, पणजोबा यांचे श्राद्धकर्म केले जाते म्हणजेच त्रिपिंडी होय. काहींच्या मते त्रिपिंडीचा अर्थ 3 पिढी मानतात, मात्र सोबतच पत्नीच्याही 3 पिढ्यांचा विधी आणि देव व गुरूंचेही या ठिकाणी विधी केले जातात. मोक्षप्राप्तीसाठी यामुळे मार्ग खुला होतो. अशी मान्यता आहे की तुमचे पूर्वज प्रेतयोनीत भटकत असतील तर तुम्हाला त्रिपिंडी विधी करणे हितावह आहे. त्रिपिंडी श्राद्धाने केलेल्या कोणत्याही प्रकारच्या भूत, प्रेत, शाकिनी, डाकिनी, गांधर्व, राक्षस, रेवती, जांबूस आदींची बाधा उत्पन्न होत नाही. 3 पिंडी म्हणजे भगवान, त्रिपित्र व प्रेत या 3ही पिंडींचे पूजन स्थापन करून केले जाते, यालाच त्रिपिंडी असे म्हणतात. अशा प्रकारे वरील लक्षणांवरून लक्षात येते की कुटुंबाला पितृदोष याचा त्रास आहे किंवा नाही आहे. यावर योग्य प्रकारे उपाययोजना केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.